श्री स्वामी समर्थ सर्वांना. कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारलाय का? मी इतकं चांगलं कर्म करतो तरी माझ्याच आयुष्यात दुःख का येतं? देव असेल तर संकट का येतात? आणि देव खरंच असेल तर तो शांत का बसतो? हे प्रश्न नवीन नाहीत बरं का. हे प्रश्न प्रत्येक माणसाच्या मनात कधी ना कधी येतातच. आणि इथेच सुरू होतो देऊळबंद 2ची खरी गोष्ट. ही फक्त देवभक्तीची फिल्म नाही आहे, ही माणसाच्या मनाची कथा आहे. अशा मनाची जे दुःखात देवावर रागवतात आणि अशा आत्म्याची जी उत्तरं शोधत असते. आपण नेहमी म्हणतो, देवा माझं काम कर, देवा माझं दुःख संपव, देवा मला वाचव. पण एक प्रश्न विचारू, देवाचं काम फक्त समस्या काढून टाकणं आहे का खरंच, की माणसाला मजबूत बनवणं आहे? या कथेत एक संघर्ष दिसतो. श्रद्धा विरुद्ध शंका, विश्वास विरुद्ध राग. कारण जेव्हा आयुष्यात वेदना वाढतात तेव्हा माणूस देवापासून दूर जातो. तो म्हणतो, जर तू असशील तर सिद्ध करून दाखव. पण इथे स्वामी समर्थांचा मोठा विचार समोर येतो. देव सिद्ध होत नाही, अनुभवावा लागतो. स्वामी महाराजांचा संदेश फक्त भक्ती नव्हता बरं का, तो कर्माचाही होता. कल्पना करा, एखादा शेतकरी दिवसभर मेहनत करत नाही आणि रात्री देवासमोर उभा राहून म्हणतो, माझं शेत भरभराटीला आण. हे शक्य आहे का? नाही ना. कारण देव बी पेरत नाही, तो ताकद देतो, हिंमत देतो, योग्य दिशा दाखवतो. पण चालायचं हे आपल्यालाच असतं. म्हणून स्वामींचा पहिला मोठा संदेश, फक्त मागू नका, कर्मही करा. जीवन बदलायचं असेल तर प्रार्थना आणि प्रयत्न दोन्ही पण लागतात बरं का. कारण प्रयत्नाशिवाय भक्ती अपुरी आणि नम्रतेशिवाय कर्म अपुरं असतं. आपण मंदिरात जातो, नारळ फोडतो, आरती करतो, पण मनात काय असतं? राग, मत्सर, अहंकार, तक्रारी. मग प्रश्न पडतो, देवापर्यंत पोहोचतं काय, आरती की मन? स्वामी समर्थांचा खरा विचार कदाचित इथेच आहे. निर्मळ मन हे सर्वात मोठं देऊळ आहे. निर्मळ मन म्हणजे काय? वाईट विचार नसणं. निर्मळ मन म्हणजे वाईट अनुभव असूनही कटू न होणं, दुःख असूनही माणुसकी न सोडणं, यश मिळूनही गर्व न करणं, आणि अपयश आलं तरी स्वतःवरचा विश्वास न हरवणं. हे खूप कठीण आहे, म्हणूनच ती साधना आहे बरं का. दुःख ही शिक्षा नाही तर ती दिशा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण संकटाला नेहमी शिक्षा समजतो, पण कधीकधी संकट शिक्षा नसतं, ती असते दिशा. कारण आयुष्यातले सर्वात मोठे धडे सुखातून नाही बरं का भेटत, तर तुटलेल्या दिवसातच ते मिळतात. स्वामी समर्थ महाराजांचा संदेश जणू असा वाटतो, तुटू नकोस, घाबरू नकोस, ही वेळही जाईल, पण ह्या वेदनेतून काय शिकलास हे महत्त्वाचं आहे. देऊळबंद 2 आपल्याला कदाचित एकच गोष्ट शिकवतं, देव मंदिरात कमी आणि माणसाच्या विचारात जास्त असतो. स्वामी महाराजांचा मूळ संदेश काय आहे माहीत आहे? निर्मळ मन ठेवा, कर्म करत राहा, अहंकार सोडा, संकटात श्रद्धा सोडू नका. कारण कधी कधी चमत्कार बाहेर होत नाही, तो माणसाच्या अंतर्मनात होतो. आणि कदाचित देवाची सर्वात मोठी परीक्षा म्हणजे तुम्ही दुःखातही चांगले माणूस राहता का, हीच असते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे तर वाक्य आपल्याला शक्ती देतच. पण हम गए नहीं, हम अभी तक जिंदा है, हे तर एक लढण्याची आणि जगण्याची स्फूर्ती देतं. हाच खरा स्वामींचा संदेश जीवन जगायला शिकवतो. तुम्हीही देऊळबंद पाहिलाय का? तर नक्की पहा, खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.